भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्याच्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. दरम्यान करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना एक मोठा धक्का बसला. भारतीय संघासाठी फिरकीचा जादूगार असलेला सर्वात अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने सामना संपताच निवृत्तीची घोषणा केली. एकीकडे सामना ड्रॉ झाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे अश्विनची निवृत्तीची बातमी पचवण्याचं दुःख होतं. गेल्या दशकभरापासून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनची कारकीर्द कशी होती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. भारताचा ऑफ स्पिनर अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अश्विनने 2011 पासून भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकट्याने अनेक सामन्यांमध्ये स्वतःच्या जीवावर संघाला विजय मिळवून दिला. त्याने कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 37 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम आहे. कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर अश्विनने 116 सामन्यात 707 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर 156 विकेट्स आहेत. अश्विनला भारताकडून 65 T20 सामने खेळण्याची संधी मिळाली. या कालावधीत त्याने 72 विकेट घेतल्या आहेत. 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघात अश्विनचा समावेश होता. गेल्या काही वर्षापासून अश्विन एकदिवसीय सामन्यात संघाचा सदस्य नसला तरी कसोटीमध्ये त्याने केलेली कामगिरी अविश्वसनीय अशीच होती. गोलंदाज म्हणून त्याने फलंदाजांना अडचणीत आणण्याचे काम केलेच, मात्र संघ अडचणीत असताना जीव तोडून फलंदाजी देखील केली आहे. असा हा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाचा यापुढे सदस्य नसणार, ही बाब अनेकांना धक्का देणारी आहे. यापुढे अश्विन जडेजा ही फिरकीपटूंची जोडी पाहायला मिळणार नाही. असो, अश्विनला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.